लालटेन आंदोलनातून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक झालेली आहे. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात बहुजन मुक्ती पार्टीने यवतमाळात आक्रमक भूमिका घेत लालटेन भेट आंदोलनाच्या माध्यमातून जोरदार निषेध नोंदविला. वाढती महागाई, बेरोजगारी, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होत असलेल्या आर्थिक लूट, वाढते वीज बिल, पेट्रोल डिझेल दरवाढ तसेच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनता त्रस्त झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी दिला. दिनांक 12 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळात हे आंदोलन पार पडले. देशभरातील 625 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी आंदोलन करण्यात आले असून यवतमाळातही बहुजन समाज, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान स्मार्ट मीटर हटवा, जनतेची लूट बंद करा, महागाई कमी करा, बेरोजगारांना रोजगार द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सरकारी खाजगी कंपन्यांच्या हितासाठी स्मार्ट मीटर लादत असून सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वीज पुरवठा नसतानाही ग्राहकांवर आवाजावी वीज बिल लादले जात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी स्मार्ट मीटर हटवून पारदर्शक मीटर बसविणे, चुकीच्या वीज बिलाची रक्कम ग्राहकांना परत करणे, घरगुती गॅस सिलेंडर 400 रुपयात व कमर्शियल गॅस सिलेंडर 700 रुपयात उपलब्ध करून देणे, गॅस काळा बाजार थांबविणे तसेच हॉटेल, ढाबा आणि गॅस रेस्टॉरंट व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व विनोद मुथाने, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम यांनी केले. यावेळी भुवनेश्वर मुनेश्वर, प्रदेश अध्यक्ष भारतीय बेरोजगार मोर्चा, सुनील गवई, जिल्हाध्यक्ष भारतीय मुक्ती मोर्चा व आदी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सरकारने जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.